नमस्कार मित्रांनो, आपल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आणि 9 जून 1924ला नवीन सरकार स्थापन झालं। या इलेक्शनच्या काळामध्येच एक परवलीचा शब्द वापरला गेला आणि तो शब्द होता स्पेशल कॅटेगरी स्टेटस फॉर स्टेट्स। म्हणजेच काही राज्यांना विशेष श्रेणी दर्जा मिळाला पाहिजे। निवडणुकांचे निकाल आले आणि कोणत्याही एका सरकारला पूर्ण बहुमत न मिळाल्याने पुन्हा युतीचं किंवा आघाडीचं असं सरकार स्थापन करण्याची वेळ आली आणि त्याच्यामध्ये दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष, एक बिहारमधला आणि एक आंध्र प्रदेशमधला, यांच्या सहाय्याने सरकार स्थापन झालं। त्यामुळे या विशेष श्रेणी दर्जाचा पुन्हा एकदा जरा जागर झालेला आपल्याला दिसतो। ही दोन राज्य केंद्र सरकारकडनं पाठिंबा देण्याची किंमत कशी वसूल करतील, तर असं म्हटलं जात होतं की ही दोन राज्य हे स्पेशल कॅटेगरी स्टेटस मागतील आणि त्याचे फायदे मिळतील। त्यामुळे स्वाभाविकपणेच सगळ्यांची उत्सुकता ही स्पेशल कॅटेगरी स्टेटस काय आहे हे जाणून घेण्याची निश्चितच झाली। हे वर्गीकरण जे केलं आहे, सगळ्या स्टेट्सपैकी, राज्यांपैकी काही राज्यांना विशेष श्रेणीचा दर्जा देणं, हे का केलं गेलं, तर त्या राज्यांमध्ये विकास व्हावा यासाठी केंद्र शासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत, म्हणून हा दर्जा त्यांना दिला जात होता। ज्या राज्यांमध्ये भौगोलिक आणि आर्थिक सामाजिक असं मागासलेपण आहे त्यांना या कॅटेगरीमध्ये वर्गीकृत केलं जात होतं। त्यामुळे जिथे पहाडी एरिया आहे किंवा जिथे विरळ वस्ती आहे, जिथे आदिवासी लोकसंख्या अधिक आहे किंवा अगदी देशाच्या बॉर्डरवर अशी जी राज्य बसलेली आहेत किंवा ज्या राज्यांमध्ये आर्थिक आणि पायाभूत सुविधा कमी आहेत आणि ज्या राज्यांचे महसुलाचे स्रोत फार कमी आहेत, अशा राज्यांना हा विशेष श्रेणी दर्जा दिला जात असे। याचाच अर्थ ज्यांच्याकडे महसुलाचा स्रोत कमी आहे आणि आणखीन महसूल मिळवण्याची ज्यांची क्षमता कमी आहे, पण जी राज्य मागास आहेत आणि ज्याच्यावर खर्च अधिक झाला पाहिजे, अशा राज्यांना असा दर्जा दिला जात होता। आणि बिहार आणि आंध्र प्रदेश ही दोन्ही राज्य अशा प्रकारची असल्यामुळे त्यांना असा दर्जा मिळेल का किंवा मिळावा अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती। मग आता प्रश्न मनात येईल की असा विशेष श्रेणी दर्जा देणं हे भारताच्या राज्यघटनेत आहे का, अन्यथा कुठून असा दर्जा दिला गेला? तर पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या राज्यघटनेमध्ये अशी कुठेही तरतूद नाही। मग हे क्लासिफिकेशन कसं झालं, तर 5व्या वित्त आयोगाने 1969 मध्ये शिफारस केली की असं क्लासिफिकेशन, असं वर्गीकरण केलं पाहिजे। आणि त्या शिफारसीनुसार त्यावेळेला जे प्लॅनिंग कमिशन होतं, म्हणजेच ज्याला आपण नियोजन मंडळ असं म्हणतो, या नियोजन मंडळाच्या अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलने पहिल्यांदा असं काहीतरी प्लॅन असिस्टन्स देण्यासाठी विशेष श्रेणी दर्जा हा दिला। 1969 साली पहिल्यांदा जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड या 3 राज्यांना हा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून त्यांना आत्तापर्यंत, म्हणजे नियोजन मंडळ बरखास्त होईपर्यंत, या विशेष श्रेणी दर्जाचे सगळे लाभ हे मिळत राहिले। एकूण 11 राज्यांना हा विशेष श्रेणी दर्जा मिळाला आणि शेवटचं राज्य
ज्याला हा दर्जा मिळाला तो म्हणजे तेलंगणा. जेव्हा ते आंध्र प्रदेशमधनं वेगळं झालं त्यावेळेला त्यांना हा दर्जा मिळालेला होता. आत्ताच आपण बघितलं की त्यांना काही विशेष सुविधा मिळतात, लाभ मिळतात. असे लाभ कोणते होते बरं? तर सगळ्यात पहिला मोठा लाभ होता तो म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स असतात, ज्या राज्य सरकारने राबवायच्या असतात, तर त्या राबवताना केंद्र सरकार त्या योजनांच्या खर्चापैकी 90% पैसा हा केंद्र सरकार अशा विशेष श्रेणी दर्जा असलेल्या राज्यांना देतं आणि इतर राज्यांना फक्त 60%च रक्कम मिळते. म्हणजे इतर राज्यांना 60% आणि विशेष श्रेणी दर्जा असलेल्या राज्यांना 90% एवढा फरक हा सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्सच्या खर्चासाठी मिळत असतो. दुसरा एक लाभ म्हणजे काय? समजा हे 90% पैसे मिळाले पण तो खर्च त्या वर्षात झाला नाही सगळा, तर मग काय? तर इतर राज्यांच्या बाबतीत ही जी काही अखर्चित रक्कम असेल ती लॅप्स होते, म्हणजे ती पुढच्या वर्षासाठी वापरता येत नाही. विशेष श्रेणी दर्जा असलेल्या राज्यांना मात्र ही अखर्चित रक्कम पुढच्या वर्षी खर्च करण्यासाठी सुद्धा परवानगी असते. हा दुसरा लाभ. तिसरा एक लाभ काय होता? तर तो म्हणजे या विशेष श्रेणी दर्जा असलेल्या राज्यांना एक्साईज असेल, कस्टम्स ड्युटी असेल, इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेट टॅक्स असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सूट मिळत असते आणि म्हणून अशी राज्य अधिक लाभ केंद्र सरकारकडनं मिळू शकतात. सुमारे 30% ऑफ सेंटर्स ग्रॉस बजेट, केंद्राच्या बजेटच्या एकूण रकमेपैकी सुमारे 30% रक्कम ही अशा विशेष श्रेणी राज्यांना मिळत असते. थोडक्यात अशी राज्य कोणती हे ठरवलं जातं, त्यांना हा दर्जा दिला जातो आणि असा दर्जा मिळाला की मग त्यांना हे आर्थिक लाभ मिळतात. याचा काही परिणाम इतर राज्यांवर होतो का? काही नकारात्मक भाग याचा राहतो का? तर निश्चितच राहतो. सगळ्यात पहिला नकारात्मक भाग म्हणजे केंद्र शासनाच्या महसुलावर याचा एक मोठा ताण पडतो. दुसरा एक तोटा म्हणजे अशी विशेष श्रेणी राज्य आणि इतर राज्य यांच्यामध्ये एक दरी निर्माण होते, विषमता निर्माण होते आणि इतर राज्यांच्या मनामध्ये एक असमाधान हे निश्चितपणे तयार होतं. तिसरा एक तोटा होतो तो म्हणजे ही अशी विशेष श्रेणी राज्य, जे बघा आपण 69 पासून ही विशेष श्रेणी राज्य द्यायला सुरुवात झाली, म्हणजे इतकी वर्ष झाली तरी त्यांचा तो दर्जा कायम आहे आणि त्यांना विशेष अनुदानं मिळत राहिलेली आहे. याचाच अर्थ या राज्यांचं केंद्रावरचं अवलंबित्व हे तसंच राहतं आणि सेल्फ सफिशियंट होणं याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. याशिवाय प्रशासकीय ज्या काही अडचणी आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात त्या सुद्धा आहेतच आहेत. मग आता आजची स्थिती काय आहे? मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीन सरकार 2014 मध्ये स्थापन झालं आणि हे 14 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर प्लॅनिंग कमिशन हीच अबॉलिश करण्यात आली, नष्ट करण्यात आली. त्यामुळे त्याच्या जागी नीती आयोग असा एक आयोग स्थापन झाला. पण प्लॅनिंग कमिशनला योजना करण्याचं, त्या योजना राबवण्यासाठी देण्याच्या अनुदानाचा अधिकार होता. नीती आयोग ही फक्त ॲडवायझरी बॉडी आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं फंड्स ॲलोकेशनचा अधिकार नाही किंवा नियोजन करण्याचाही अधिकार नाही. आणि आता जर प्लॅनिंग कमिशनच रद्द झालं आहे तर त्याचं डेव्हलपमेंट काउन्सिलसुद्धा रद्द झालं आहे आणि त्यामुळे 2014 सालापासून असा विशेष श्रेणी दर्जा देण्याची पद्धत पण बंद झाली आहे आणि ज्यांना विशेष श्रेणी दर्जा 1969 पासून दिलेला होता तोही आपोआपच रद्द झालेला आहे. त्यामुळे आता कोणत्याही राज्याला विशेष श्रेणी दर्जा नाही.
पण आता तर 2024मध्ये शासन फॉर्म करताना आंध्र आणि बिहार या 2 राज्यांची मदत घेतली आहे. मग त्यांना कुठल्या तरी स्वरूपात फायनान्शियल मदत करणं आवश्यक असल्यामुळे 2024च्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे 76,000 कोटी रुपयांची तरतूद या 2 राज्यातल्या प्रकल्पांसाठी स्वतंत्रपणे केलेली आहे. थोडक्यात काय, प्लॅनिंग कमिशन रद्द झाल्यामुळे स्पेशल कॅटेगरी स्टेटस हे राज्यांचं गेलं आहे. पण राजकीय अपरिहार्यता अशी आहे की अशी युतीमध्ये आघाडीमध्ये येणाऱ्या प्रादेशिक पक्षांना सामावून घेतलं पाहिजे, त्यांच्या आर्थिक गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे. ती पद्धत मात्र दुसऱ्या प्रकाराने चालू राहिलेली आहे. आज इतकंच. थांबूया. नमस्कार.